Today we are going to learn first chapter from math first, that is similarity. Similarity, this is first chapter from math first. Similarity means समरूपता. समरूपता. तर या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. And first point is the ratio of area of two triangle. रेशो म्हणजे गुणोत्तर. एरिया ऑफ टू ट्रायंगल म्हणजे दोन त्रिकोणाचे गुणोत्तर. फर्स्टली आय हॅव ड्रॉन हिअर टू फिगर्स. दोन आकृत्या काढलेल्या आहेत पहा. ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पी क्यू आर. आणि इन ट्रायंगल एबीसी म्हणजे एबीसी त्रिकोणामध्ये एडी हा बाजू बीसी ला लंब आहे. ते जिथे लिहिले पहा. इन ट्रायंगल एबीसी सेग एडी परपेंडिक्युलर साइड बीसी. दिस साइन ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे एडी हा बीसी ला लंब आहे. इन सेकंड फिगर in triangle PQR, sec PQ perpendicular side QR. Now we'll take the ratio of area of two triangle. या दोन त्रिकोणाच्या एरियाचा रेशो आपण घेऊया. एरियाचा रेशो म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा एरिया छेद दुसऱ्या त्रिकोणाचा एरिया. सो आय हॅव राईट हिअर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR means रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. You know the formula for area of triangle. त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र तुम्हाला माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 into base into height. This is a formula for area of triangle. एरिया ऑफ ट्रायंगल्स हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाचा आपण वापर करून इथं आपण रेशो लिहूया. वरती पण न्यूमरेटरला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आहे म्हणून त्याचा एरिया आपण न्यूमरेटर लिहिणार. 1/2 हा फॉर्म्युला मधला इंटू बेस. व्हॉट इज द बेस ऑफ triangle ABC? The base is BC and height is AC. Therefore, I have written here 1/2 into BC into AD. Height is AD. Now, for triangle PQR, area of triangle PQR is equal to 1/2 into its base, that is QR, into height PS. Therefore, area of triangle PQR is equal to 1/2 into QR into PS. One up get cancelled to each other, and we get area of triangle ABC left side as it is. Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD upon QR into PS. This is the ratio of area of two triangle. हा काय आहे? दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR means रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. आणि हा कसा आला पहा. BC into AD. BC is the base of first triangle and AD is the हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल. म्हणजे बेस आणि हाईटचा प्रॉडक्ट. इथे पण बेस आणि हाईटचा प्रॉडक्ट आहे म्हणजे प्रॉडक्ट ऑफ बेस अँड हाईट रिस्पेक्टिव्हली. हेन्स वी कॅन राईट द स्टेटमेंट ऑफ दिस प्रॉपर्टी ऑर थेरम, दॅट इज हेन्स रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, दॅट मीन्स दिस रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. प्रॉडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स म्हणजे त्यांचे पाया त्यांचा उंची यांच्या गुणाकाराच्या रेशो एवढा असतो. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. अंडरस्टँड? ओके. In general, this property, the ratio of area of two triangle is equal to the ratio of the product of their base and corresponding heights is written as. जनरल मध्ये कसं लिहिलं जातं पहा. सपोज A1 is a first triangle, area of first triangle, and A2 is the area of second triangle. Therefore, ratio of area become A1 upon A2. A1 upon A2 means area of first triangle upon area of second triangle. That means ratio of areas is equal to B1 into H1. B1 is base of first triangle and H1 is height of first triangle upon B2 into H2, the base of second triangle into height of second triangle. This property namely called as ratio of area of two triangle. समजा या दोन ट्रायंगलचा हाईट समान आहे. उंची समान असेल तर उंचीला उंची निघून जाईल आणि राहील काय पहा. A1 upon A2 is equal to B1 upon B2. A1 upon A2 is equal to B1 upon B2 if heights are equal. म्हणजे उंची समान असेल तर एरियाचा रेशो कशाच्या रेशो प्रमाणात असतो तर बेसच्या प्रमाणात असतो. आणि समजा बेस समान असेल तर B1 ला B2 कॅन्सल होऊन जाईल आणि A1 upon A2 is equal to H1 upon H2 असं राहील. Therefore we get A1 upon A2 is equal to H1 upon H2 if base are equal. Understand? Okay. Now take some examples on it. The base of first example is the base of triangle is 9 and height is 5.
Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of area of these triangles. म्हणजे आपल्याला काय दिलंय पहा, पहिल्या ट्रायंगलचा बेस दिलेला आहे. बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज 9 and height of first triangle is 5. So we can write here base means B1. पहिल्या ट्रायंगलचा बेस म्हणजे B1 आपण म्हणूया. Here B1 is equal to 9 and height means H1. H1 is equal to 5. Also we have given for another base of another triangle म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा base of another triangle is 10. दुसऱ्या त्रिकोणाचा बेस 10 दिलेला आहे. दॅट इज B2. दुसरा त्रिकोणाचा बेस म्हणजे B2. B2 इज इक्वल टू 10 अँड हाईट इज 6. दुसऱ्या त्रिकोणाची हाईट किती दिलेली आहे? 6 दिलेली आहे. H2 इज इक्वल टू 6. आणि काय फाइंड करायचं आपल्याला? वी आस्क हिअर टू फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल. रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो फाइंड करायचा आहे. वी नो द फॉर्म्युला. फॉर्म्युला माहिती आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल दॅट मीन्स A1 अपॉन A2. एरियांचा रेशो हा कशाच्या रेशो एवढा असतो? त्यांचा बेस दॅट इज B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला यांचा रेशो काढता येईल. नाव सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ B1 अँड H1, B2 आणि H2 वी गेट. Therefore, what is value of B1? B1 ची किंमत पहा 9. 9 into what is value of H1? 5 upon B2 ची व्हॅल्यू 10 into 6. By simplifying this, we get. आपण सोपे रूप देऊया. इथं 5 आहे पहा. इथं एक 10 फॅक्टर आहे. या दोघांनाही 5 ने भागात जातोय. त्यावर 5 1 जार 5, 5 2 जार 10. इथे 9 आहे त्याला 3 ने भाग जातो. इथे 6 आहे त्याला पण 3 ने भाग जातोय. त्यामुळे आपण याला भाग घालूया आणि रिड्यूस फॉर्म मध्ये घेऊया. संक्षिप्त रूप देऊया. 3 2 जार 6, 3 2 6, 3 3 जार 9. दोघांनाही 3 ने भाग घालवलेला आहे. तर राहिले काय पहा, न्यूमरेटरचं प्रॉडक्ट 3 into 1 दॅट इज 3 is equal to 3 upon what is product of this? 2 into 2 that is 4. Thus we get A1 upon A2 is equal to 3 upon 4. Therefore we can write in words. शब्दामध्ये लिहूया. काय पहा, the ratio of area of two triangle. Therefore the ratio of area of this triangle is equal to 3 upon 4, or it can be written as 3:4. 3/4 हेच आपण चिन्ह वापरून, हे गुणोत्तराचं चिन्ह वापरून, रेशोचं साइन वापरून 3:4 असं देखील लिहितात. अंडरस्टँड? ओके. Now take one more example, that is a question number 2. Ratio of area of two triangle with equal height is 2:3. If base of the smaller triangle is 6 cm, then what is the corresponding base of the bigger triangle? Here we are given ratio of area of two triangle with equal height. इथं लक्षात घ्या, हाईट इक्वल दिलेली आहे. इक्वल हाईट मीन्स दोन ट्रायंगलची उंची समान आहे. आणि काय दिलं पहा, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट इज 2:3. म्हणजे हा रेशो आपल्याला दिलेला आहे. रेशोची किंमत दिली 2:3. therefore we are given रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल मीन्स A1 upon A2 ची किंमत दिलेली आहे. A1 upon A2 मीन्स रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू 2:3. 2:3 म्हणजेच 2/3 अशी किंमत दिलेली आहे. अँड इक्वल हाईट, दीज टू ट्रायंगल्स आर ऑफ इक्वल हाईट. दोन इक्वल हाईटचे ट्रायंगल आहेत. आणि काय दिलंय पहा, द बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 6. स्मॉलर ट्रायंगलचा बेस दिलेला आहे. आता रेशोवरून पहा, स्मॉलर ट्रायंगल कुठला असेल, पहिला असेल की दुसरा असेल? तर रेशोमध्ये पहिली संख्या लहान आहे म्हणजे पहिला ट्रायंगल लहान असणार आहे.
पहिला ट्रायंगल लहान आहे आणि त्याची काय दिलेला आहे, बेस दिलेला आहे. बेस लहान ट्रायंगल 6 दिलेला आहे, म्हणजे B1 इज इक्वल टू 6 असं दिलेलं आहे. अँड वी आर आस्क्ड टू फाइंड व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ बिगर ट्रायंगल, म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती. आता मोठा त्रिकोण A2 आहे, म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा पाया कुठला झाला, B2 ची किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आहे. व्हॉट इज द बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. वी नो, तुम्हाला माहिती आहे, जर ट्रायंगल इक्वल हाईटचे असतील, इक्वल हाईट ट्रायंगल असतील, तर एरियांचा रेशो कसा असतो, तो फॉर्म्युला इज A1/A2 इज इक्वल टू इक्वल हाईट असल्यामुळं त्यांचा रेशो बेसच्या प्रमाणात B1/B2. त्याला आपण कारण देऊया. द रिझन इज ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. हे इक्वल हाईटचे ट्रायंगल असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला लिहिला A1/A2 इज इक्वल टू B1/B2. नाउ सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ गिव्हन रेशो आपण किमती घेऊया. A1/A2 ची किंमत 2:3 दिलेली आहे, त्यामुळे A1/A2 च्या खाली आपण लिहिणार 2:3 इज इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ B1. B1 ची किंमत दॅट इज 6 अँड B2 व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ B2 दॅट इज नॉट गिव्हन, वी हॅव टू कॅल्क्युलेट इट. तर B2 ॲज इट इज लिहिला. इन दिस वे आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट करून B2 ची किंमत काढता येईल. देअरफॉर टू फाइंड व्हॅल्यू ऑफ B2 इंटू 2 तिरकस गुणाकार घेऊया. B2 इंटू 2 इज इक्वल टू 3 इंटू 6. पुढे B2 ची किंमत काढण्यासाठी B2 आहे तसं डावी ठेवूया आणि सेट दिस 2 इंटू LHS RHS. देअरफॉर B2 इज इक्वल टू, हा गुणिले 2 इकडे घालूया, तो छेद 2 होईल, भागिले 2 होईल, छेद 2. आता या 2 ने 6 ला भाग जातोय, तो भाग घालवला तर असा येईल पहा 2 1 जार 2 1 के बे 2 6. त्यामुळं राहिलेल्या संख्यांचा गुणाकार B2 इज इक्वल टू 3 3 जार 9. Thus we get value of B2. B2 means base of another triangle. So we can write in word, therefore base of another bigger triangle. Base of bigger triangle is equal to 9 centimeter. इथं युनिट आपल्याला सेंटीमीटर दिलेल्या उदाहरणामध्ये, तर इथं देखील आपल्याला सेंटीमीटर घ्यावं लागेल. समजलं? हे त्याचं झालं उत्तर. अंडरस्टँड? ओके. नाउ टेक वन मोर एक्झाम्पल, दॅट इज क्वेश्चन नंबर 3. इन फिगर BC परपेंडिक्युलर AB, AD परपेंडिक्युलर AB. बघा आकृतीमध्ये पहा, BC इज परपेंडिक्युलर AB. Also we have given AD is also perpendicular to AB. Value of BC is equal to 4, AD is equal to 8. BC ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे आणि AD ची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. And we have asked to find area of triangle ABC upon area of triangle ADB. एरियांचा रेशो फाइंड करायला सांगितलेला आहे. आता फ्रॉम दिस फिगर, ऑब्झर्व द फिगर. इथे पहा, एबीसी ट्रायंगल मध्ये AB हा बेस आहे आणि BC हाईट आहे, आणि ADB ट्रायंगल मध्ये AB हा बेस आहे, AD हाईट आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, बेस जो आहे AB हा दोन्ही ट्रायंगल मध्ये सामायिक आहे. ABCचा पण बेस AB आहे आणि ADBचा पण बेस AB आहे, म्हणजे बेस कॉमन आहे. बेस कॉमन आहे म्हणजे बेस आर इक्वल. आणि वी नो द फॉर्म्युला, पाया समान झालेला आहे. पाया समान असेल तर एरियांचा रेशो काय असतो, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला? A1/A2 म्हणजे एरियाचा रेशो. बेस समान असेल तर कशाच्या प्रमाणात असतो, हाईटच्या रेशो एवढा. देअरफॉर H1/H2. इथं आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, कारण बेस कॉमन आहे, बेस सामायिक आहे. आणि याला कारण देऊया, बिकॉज कॉमन बेस ट्रायंगल. ट्रायंगल्स ऑफ कॉमन बेस और इक्वल बेस. ट्रायंगलचे बेस इक्वल आहेत म्हणून आपण हा फॉर्म्युला लिहिला. आता व्हॅल्यू शिफ्ट करून घेऊया. A1/A2 ॲज इट इज. A1/A2. आता पहिल्या ट्रायंगलचं नाव दिलेलं, ते नाव आहे ते लिहून घेऊया. नाव काय पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन
एरिया ऑफ ट्रायंगल ADB. एबीसीचा हाईट कुठले सांगा. एबीसीची हाईट आहे BC. देअरफॉर BC अपॉन एडीबीची हाईट कोणती येते. एडीबीची हाईट AD. आणि सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ BC आणि AD. BCची किंमत किती आहे पहा. BC इज इक्वल टू 4. देअरफॉर 4 अपॉन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ AD 8. 4 अपॉन 8 बाय टेकिंग रिड्यूस फॉर्म. याला आपण संक्षिप्त रूप देऊया. दोघांना 2 ने भाग जातोय किंवा 4 ने भाग जातोय. 4 1 जा 4, 4 2 जा 8. त्याच्यामुळे 4 ने भाग घालवला तर आपल्याला त्याचं रिड्यूस फॉर्म मिळालं, संक्षिप्त रूप मिळालं की त्याला पहा 1/2. देअरफॉर वी कॅन राईट एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2. This is the answer of this question. Understand? Okay. Now see question number 4. And question is, from figure find area of triangle ABC upon area of triangle DCB. Here we have given the figure. There are two triangles, triangle ABC. हा एक triangle ABC आहे आणि दुसरा triangle DCB असे दोन triangle दिलेले आहेत. इथं observe this figure and let us tell me what is the base of triangle ABC. ABC triangle चा base कोणता होईल. Yes, that is BC. BC is the base of triangle ABC and AB is the height. In another triangle, in triangle DCB, base is BC and height is DC. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस हा BC हा कॉमन आहे. BC हा कॉमन बेस आहे. आणि आपल्याला इथं विचारलं काय एरियांचा रेशो. वी नो आपल्याला माहिती आहे जर कॉमन बेस असेल तर एरियांचा रेशो दॅट इज A1 अपॉन A2 हा कशाच्या प्रमाणात असतो. बेस कॉमन असेल तर उंचीच्या प्रमाणात. H1 अपॉन H2 हा आपण जनरल फॉर्म्युला यूज करणार. त्याला कारण देऊया ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेस. नाउ टेक गिवन ट्रायंगल्स. दिलेले ट्रायंगलचा आपण विचार करूया. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADB यांचा रेशो आपल्याला विचारला आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू ABC ची हाईट कोणती पहा तर AB. आणि व्हॉट इज द हाईट ऑफ ट्रायंगल DCB दॅट इज DC. AB अपॉन DC. By substituting value of AB and DC ची किंमत घालून we get what is value of AB that is 6 upon 8. By taking it introduced form संक्षिप्त रूप देऊया. दोघांना कितीने भाग जातोय पहा 2 ने भाग जातोय. 2 3 जार 6, 2 4 जार 8. Therefore we get ratio is equal to 2 3 upon 4. Therefore we can write answer as like this. Area of triangle ABC upon area of triangle DCB is equal to 3/4. This is the answer. Understand? Okay.